भारतीय वास्तुशास्त्रात आपल्याला अनेक असे सोपे सोपे उपाय पाहायला मिळतात आणि त्यातीलच आपण घरामध्ये करू शकू असे अत्यंत साधे सोपे विनाखर्चिक उपाय सांगत आहे। वास्तु टिप्स, साधे सोपे सुलभ तोडगे। रोज किंवा निदान एक दिवसाआड घरात गोमूत्र शिंपडावे। ते न मिळाले तर हिंगाचे पाणी चालेल। त्यानंतर रोज जेवणापूर्वी वास्तुपुरुषासाठी नैवेद्य आठवणीने दाखवावा। अमावास्येला तिन्ही सांजेला मुख्य दरवाजावरून 7 वेळा दहीभात उतरून टाकावा व अमावास्येला एक नारळ घरातून फिरवून शेंडी भिंतीकडे करून बाहेर गटारात फेकून द्यावा। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रोज घरासमोर सडा शिंपडावा, रांगोळी घालावी व त्यात सात्विक चिन्ह अवश्य असावं। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रोज घरात 11 वेळा रामरक्षा व 1 वेळा भीमरूपी स्तोत्र मोठ्याने म्हणावे। पुढची गोष्ट म्हणजे घरात जास्तीत जास्त शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा। तसेच घरातील आणि घराचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा। पुढची गोष्ट म्हणजे पंचमी, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावं। त्यावेळी देवीची 108 नावं घेत देवीवर कुंकू व्हावं। हे कुंकू दुसऱ्या दिवशी काढून नीट जपून ठेवावे व तेच कपाळी लावावे। त्या योग्य घरात मांगल्य निर्माण होते। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरातले देवाऱ्यात दक्षिणावर्ती शंख ठेवून त्याची नियमित पूजा करावी। त्यामुळं घरातील कटकटी, वादावादी व भांडणं कमी होतात। पुढची गोष्ट म्हणजे रामचरितमानस या ग्रंथातील पुढील मंत्र डिंकाचे पाणी व शेंदूर यांच्या मिश्रणानं पुढील दाराच्या वर लिहावा किंवा कागदावर लिहून तो कागद दाराच्या वर चिकटवावा व त्याला दर शनिवारी उदबत्ती ओवाळावी। तर मंत्र काय पाहूया। मंत्र असा आहे की पवनऊ पवन कुमार खलबन ज्ञान धन जासू हृदय आगार बसही रामसर चापधर। रामचरितमानस बालकांड 17 यामधला हा मंत्र आहे। त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे घरात कुठेही अडगळ, घाण, कोळ्याची जाळी ठेवू नये, कारण अशा जागा दुष्टशक्तींना प्रिय असतात। पुढचा उपाय म्हणजे हळद, तांदूळ कुटून ते पाण्यात लेपासारखं मिश्रण करून आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती ओम बनवावा किंवा केवळ हळदीनेही आपण ओम लिहिल्यास योग्य फळ मिळते। पुढचा उपाय म्हणजे नवनाथ पोथीतील 5वा अध्याय रोज मोठ्याने वाचावा। देवासमोर बसून ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा 1 लक्ष जप करावा। हा जप 7 ते 11 दिवसात पूर्ण करावा। त्यानंतर हातात विभूती घेऊन 108 वेळा हा मंत्र म्हणून ती विभूती घरात फुंकावी। असे 21 दिवस करावे। असे अनेक उपाय आहेत, ते सातत्यानं करीत राहिले तर वास्तूतील बाधा हळूहळू कमी होत जाऊन नष्ट होते। याबद्दल थोडी सुद्धा शंका बाळगू नये। त्यानंतर पुढचा सोपा उपाय म्हणजे दरवर्षी वास्तूत हवन विधी करावे। नवनाथ याग, कुलदेवी हवन, दत्तयाग कोणतेही यापैकी एखादं हवन करावं।
कायमस्वरूपी उपाय म्हणून घराचे जागेचे वास्तुबंधन करून घ्यावे. पुढचा सोपा उपाय म्हणजे घराच्या आतील बाजूस दरवाजाच्या वरती वास्तू तांत्रिक वनस्पती लावावी, जेणेकरून नजर दोष लागत नाहीत. तसेच भाड्याच्या वास्तूत राहत असल्यास घराचे तात्पुरते वास्तुबंधन करून दत्तयाग करून घ्यावा. पुढचा सोपा उपाय म्हणजे घरात गोरक्ष धूप जाळावा, तोही गाईच्या शेणीवर. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे घरात पारद शिवपिंडी पूजन अवश्य करावं. यानं नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. दर सोमवारी प्रदोष काळात पारद शिवपिंडीवर अभिषेक करावा. पुढचा सोपा उपाय म्हणजे मुक्या जनावरांना, गरजवंतांना खाऊ आणि पाणी द्यावं. त्यानंतर घरात आलेल्या अतिथीचे आनंदाने स्वागत करावे. आदरातिथ्य चांगले करावे. पुढचा अतिशय सोपा उपाय म्हणजे घरातील लादी पुसताना जे जाडे मीठ असतं ते व काळे हिंग याचा वापर पाण्यात करावा. म्हणजे पाण्यात थोडंसं खडे मीठ किंवा काळा हिंग आपण टाकू शकतो. दोन्ही अत्यंत कमी प्रमाणात टाकावा. आता याच ठिकाणी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करूया. बरेच घरात मी असं पाहिलं आहे की घरातील वृद्ध आईवडील, आजी आजोबा अथवा मुलांची छायाचित्र म्हणजेच फोटो देवघरात देवाशेजारी पूजेसाठी ठेवतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण या मृत व्यक्ती कितीही आदरणीय व प्रिय असल्या तरी त्यांची बरोबरी सर्व शक्तिमान परमेश्वराशी कधीच होणार नाही. असे फोटो देवघरात पूजेसाठी ठेवले तर त्या वास्तूत अनेक अडचणी निर्माण होतात, असे काही वास्तुशास्त्र तज्ज्ञांचे निश्चित मत आहे. या योगे घरातील तरुण मुलामुलींचे विवाह उगाचच लांबणीवर पडतात. त्याचप्रमाणे घराची आर्थिक बाजूही दुबळी बनते. या छायाचित्रांची पूजा करण्यास हरकत नाही, परंतु ती देवघरामध्ये ठेवू नये, अन्यत्र ठेवावी. कारण ती तशीच ठेवली आणि वास्तूमध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कितीही बदल केले तरी त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असे काही नामवंत वास्तुशास्त्रज्ञ यांना आढळून आले आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे